मंगलमय उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे. आणि आता तर गणेशोत्सव चालू आहे आणि या सणाचा औचित्य साधून आपल्या कबरे काकांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मी सगळ्या अथर्शीमधल्या माझ्या काका काकूंचं मनापासून स्वागत करते. तसंच अथर्शीमधल्या काका काकूंची मुलगी या नात्याने मी गिरीश सर, गीते सर, पूनम सोमण आणि आजच्या या माझ्या सहकलाकारांचं सुद्धा मनापासून स्वागत करते. इथून पुढचे 2 तास आपल्याला भक्तिरंग हे गाणं लिहिलं होतं अर्थातच महाकवी गनिमा माडगूळकर आणि गायलं बाबूजींनी. त्यामध्ये किती सुंदर ओळी आहेत ना. देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी. यावरून मला एक गोष्ट वाचलेली आठवते. एका गावात एक देऊळ होते. त्या गावातील लोक सारखे देवळात येऊन आपले दुःख सांगायचे. त्या देवळातल्या देवाला कंटाळा आला. तो म्हणाला की मी आता दगडात जाऊन बघतो. मग तो दगडात गेला तर माणसाने देव तिथेही शोधून काढला दगडात. मग लोक दगडाची पूजा करू लागले. त्यानंतर देवाने ठरवलं मी आता खूप उंचावर म्हणजे डोंगरावर जाऊन राहतो. मग मला तिथे कोणी शोधायला येणार नाही. देव तिथेही गेला शोधायला आणि तिथे डोंगराची पूजा करू लागला. मग देवाने एक युक्ती केली. आता म्हणाला मी माणसाच्या अंतरातच जाऊन राहतो. आणि तो तिथे जाऊन लपला आणि तिथेच नेमकं आपण त्याला शोधत नाही. यानंतर असंच एक सुंदर गाणं जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माणिक वर्मांच्या आवाजात आहे अवीट गोड गाणं कौसल्येचा रामबाई. गाणारे ही पण रचना गदिमांची आहे आणि आपल्याकडे सादर करणारे डॉक्टर आदिती पंचवर्धन ताले. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे वीरपुरुषी रे, कबीराचे वीरपुरुषी रे, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाकड्या भक्तांसाठी एक कविता, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. एक एक गाणी गाती भक्त गाई गीत, एक एक धाम सोडी, धाम सोडी. जानकीचा
पुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानो सुखाय गानमत्ताय गानो सुखमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थाय गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुणवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्राते गुरुप्राकण्डकण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमन्ताय भोजयमताय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रन्थगीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थाकरामणे गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाक्यपटवे गेयचरिताय गायकमलाय गायकाधीनविग्रहाय गङ्गाजलमयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहृदयनन्दनाय गौरभानुसुताय गौरी गणेशराय गिरीश पंचवारकर सर्व रसिकांना मनापासून नमस्कार. कवयित्यांना मनापासून धन्यवाद. तुमच्या समोर गाण्यासाठी निमंत्रित केलं. खूप छान वाटलं तुम्हाला सर्वांची उपस्थिती. पण तुम्ही सगळेजण रसिक आहात. मला माहिती आहे मागच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही मनापासून दाद दिलेली आहे. देव नाही देव देवारात नाही देव नाही देव चोरून घेईल अशी कोणाची पुण्याई देव देवारात नाही देव नाही देवाला
Yeah.
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, 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 सांगा मुकुंद कुणी हा राजगिरा करता वनमाळी हो, राजगिरा करता वनमाळी हो, सखे हो मी विषय विचार, सखे हो मी विषय विचार, टाकून गेला तो गेला रे, टाकून गेला तो गेला रे, बिंदून पाहिला राहिला, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, 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 सांगा मुकुंद
नाही. नंतरचं गाणं माझंच आहे, मला थोडीशी एनर्जी सेव्ह करायची. तर यानंतरचं गाणं आपण ऐकणार आहोत. अतिशय सुंदर गाणं आहे अमर भूपाळी या चित्रपटावर. साता मुकुंद कोणी हा पाहिला आणि गातो नीरज फडके आणि आम्ही सगळे कोरस. खूप छान म्हणतोय. सगळ्यांनी छान त्याचा हे घ्या, आनंद घ्या. मला
हे भवतारक दुःख निवारी शंभो सांब सदा शिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो पूर्वीपासून काही कविता गाण्यासाठी लिहायचो आणि मग जेव्हा इकडे नादसप्तक संगीत विद्यालय सुरू झालं त्यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र मी रोज आम्ही सगळेच घरी म्हणतो, तुम्ही म्हणत असालच. अतिशय प्रभावी आणि असा पॉवरफुल असा तो तारक मंत्र आहे. कितीही संकट येऊन द्या स्वामींचा तारक मंत्र म्हटला की एक आत्मिक समाधान मिळतं. आणि जसं आहे की स्वामी नेतील नावाही पहिलं तेरा, तर त्या पद्धतीचा तो स्वामींचा मंत्र आहे की तो पहिल्यांदा आम्ही नादसप्तक संगीत विद्यालयाच्या महिला सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन मी तो नव्याने कंपोज केला. फार पूर्वीपासून तो म्हणजे तो पारंपरिक तारक मंत्र आहे आणि तो आधी सुरुवातीला पंडित अजित कडकडे यांनी गायला आणि त्याच्यानंतर सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा अनेकांनी तो गायला. वेगळ्या वेगळ्या रागांमध्ये त्यांनी कंपोज केलेलं होतं. मी मात्र तो राग भीमपलास या रागामध्ये मी कंपोज केलेला तारक मंत्र आहे. आणि मग अशी आमच्या क्लासमध्ये चर्चा झाली की आपण तो त्या गाण्याचा आपण व्हिडिओ बनवूया. मग तो व्हिडिओ कुठे करायचा, रेकॉर्डिंग कुठे करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं. आमच्या रूपातही म्हणाल्या की इथे पुण्यामध्ये पंचम स्टुडिओ म्हणून आहे, त्यांच्याकडे आम्ही ऑडिओ ट्रॅक बनवला, सगळं रेकॉर्डिंग केलं. आणि मग व्हिडिओ शूटिंगला कुठे जाऊया, स्वामींचं मंदिर अक्कलकोटला किंवा आणखी कुठे पुण्यातले एखादं स्वामींचं मंदिर, पण तिथं परमिशन मिळेल का. बऱ्याच त्याच्या गोष्टी असतात की बाबा मंदिराची परमिशन लागतात किंवा मग तुम्ही आतमध्ये गाभाऱ्यात तुम्ही शूटिंग नाही करायचं वगैरे वगैरे बऱ्याचशा त्या गोष्टी असतात. रूपांनी मला लगेच एक सुचवलं. सर म्हणाले मी एक सुचवू का, आमचे कबरे काका आहे, त्यांचं पेनला फार्म हाऊस आहे, अतिशय सुंदर आहे, तर तिथे आपण हा तारक मंत्रांचं शूटिंग करूया. सगळेजण मिळून आपण तिथे जाऊयात का. मी काकांना विचारते, ते नाही म्हणणार नाही. आणि मग पुढे काही दिवसानंतर त्यांनी काकांना विचारलं, कबरे काकांनी ताबडतोब क्षणाचाही विलंब न करता वेलकम, तुम्ही या, आमच्याकडे शूट करा. आणि मग आम्ही सगळ्यांची 25-30 जणांची स्वारी त्यांच्या हेवी भुशे फार्म हाऊसवर आम्ही गेलो. अप्रतिम आहे, म्हणजे निसर्ग तर आहेच आहे, प्लस त्यांचं आदरातिथ्य आणि हे काका अजून आम्हाला तुमचं जेवण आठवत आहे बरं का, आवर्जून त्याचा उल्लेख करतो मी. तर तिथं त्याचं शूटिंग केलं आणि मग तो तारक मंत्र युट्यूबवर आम्ही आमच्या नादसप्तक संगीत विद्यालय चॅनलवर अपलोड केला. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एके दिवशी मी असा नवरात्रीच्या आधी, प्रत्येकाकडेच देवीचं नवरात्र असतं किंवा खंडोबाचं नवरात्र असतं काही जणांच्याकडे, आम्ही मूळचे पंढरपूरचे असल्यामुळं आम्हाला आमच्याकडे पांडुरंगाचं पण नवरात्र असतं आषाढ महिने कार्तिकेला. तर एके दिवशी मी असं काहीतरी विचार करत बसलो असताना मला अचानक काही ओळी सुचल्या. पूर्वी मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अधिकार पदाची नोकरी मिळाल्यानंतर ठिकठिकाणी 3 वर्षांच्या ट्रान्सफर्स व्हायच्या. काही वर्ष मी तुळजापूरला होतो आणि बरोबर तुळजाभवानी मंदिराच्या समोरच माझी बँक ऑफ महाराष्ट्र होती. तर तिथं रोज जाताना मग सोलापुरातून मी तेव्हा अपडाऊन करायचो आणि मग डबा खाल्ल्यानंतर मग समोर देवीचं मंदिर आहे, तर मी तिथे रोज दर्शनाला जायचो देवीच्या. तिथले ते सगळे पुजारी आणि ते सगळे कामगार चपरासी सगळे जण आपल्या ओळखीचे झाले, या साईड दर्शनाला जा. रोज देवीचं दर्शन व्हायचं आणि त्याचा कुठेतरी काहीतरी परिणाम झाला माझ्या मनावर. आणि मग त्या दिवशी मला आमच्या संगीत विद्यालयामध्ये अचानक अशा 2 ओळी सुचल्या. उदे ग अंबे उदे, माऊली मागतो जोगवा, भवानी कौल दे उजवा. बघा म्हणजे ह्याच्यामध्ये आता मी त्यावेळेला हे अनेक वर्षांपूर्वी हे गाणं लिहिलेलं आहे, कोरोनाच्या आधी. त्याच्यात ही ओळ आहे माझी, सिंह तुझे अंगात भिनोदे, पाताळी दैत्यास चिनोदे. पाताळामध्ये स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, पाताळातला जो दैत्य आहे की जो आपल्याला दिसत नाहीये, त्याची विनवणी देवी कशी केली की त्या दैत्याला सुद्धा मार, म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश कर. पुढे कुठेतरी ते कोरोनाशी संलग्न झालं की न दिसणारा विषाणू सुद्धा तू मारून टाक, असा त्याचा अर्थ काही जणांनी लावला. आणि तो जोगवा मी तिथे पुढे लिहिला. कारण मी तुळजापूरला पाहिलं होतं, त्या पडद्या घेऊन बसलेल्या बायका असतात, त्यात पीठ घालतात, जोगवा, नंतर ते दिवटी देवीची जो पोत असतो हातात
तो पोत धरून ते भोटे नाचवत असतात आणि गाणी देवीचा गोंधळ म्हणत असतात. तसा मी हा जोगवा दिला. ह्या माझ्या सगळ्या 25 विद्यार्थिनींना मी तो शिकवला. देवीचा असल्यामुळे त्याच्यामध्ये मी जेंट्स कुणाला घेतलं नाही. स्वामी समर्थांच्या तारक मंत्रामध्ये माझे जेंट्स आणि लेडीज दोन्ही विद्यार्थी आहेत. देवीच्या जोगवा 25 जणींनी 27 जणींनी तो गायला आहे. अप्रतिम गायला. याच्यातल्या कुणीही प्रोफेशनल सिंगर्स नाही. व्हेरी फर्स्ट टाइम रेकॉर्डिंग स्टुडिओच्या पायरी चढल्या. त्याच्यामध्ये 72 वर्षाच्या आमच्या वाकणकर काकू म्हणून होत्या. त्या वेळेला सर माझी बायपास सर्जरी झाली आहे, मला बोलताना दम लागतो, चालताना दम लागतो, मला हे जमेल का? म्हणजे काकू नक्की जमणार, तुम्ही श्रद्धा ठेवा. कुठेतरी ती एक शक्ती आहे की तुम्हाला मनापासून प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ते तसं पाठबळ मिळतं. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू चांगलं काम कर, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या जर मी ठरवलं की कबरे काकांच्या घरी जाऊन दरोडा घालायचा, नाही, शक्य नाही. मलाही शक्य नाही ते, आणि स्वामी पण माझ्या पाठीमागे नाही उभे राहतात. चांगल्या कामामध्ये स्वामी प्रत्येकाच्या पाठीमागे उभे राहतात. तसं ह्या चांगल्या कामासाठी ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि हे मला मिळाले. त्या 72 वर्षाच्या काकू सुद्धा उत्तम गायल्या, या सगळ्यांनी उत्तम गायल्या त्याच्यामध्ये, आणि 12 लाखांहून जास्त व्ह्यूज आणि लाईक्स. एकदा आठवते त्या कोथरूडला चितळे बंधूंच्या दुकानात मी गेलो होतो मिठाई काहीतरी घ्यायला, आणि मिठाई घेऊन असलेल्या बिलिंगच्या लाईनमध्ये थांबत होतो. तेवढ्यात माझ्या पुढचा एक माणूस होता, त्याची रिंगटोन वाजली. हा मोबाईल वाजला आणि तो रिंगटोन होती आमच्या जोगव्याची. तो मी त्याला सांगणार होतो, आणि तो जोगवा मीच लिहिला आणि कंपोज केलाय कुठे. तेवढ्यात तो बाहेर गेला. 1 मिनिट म्हटलं तो बाहेर गेला, आणि मग भाऊ काय 2 मिनिटांनी बोलून पुन्हा आलं, त्याने बिल दिलं वगैरे, नंतर निघूनच गेला. खूप छान वाटलं की आपल्या आम्ही केलेल्या गाण्याची कुठेतरी मोबाईलवर अनेक ठिकाणी त्यावेळेला रिंगटोन झाल्या. देवीच्या मंदिरामध्ये जो जोगवा वाजला, तो जोगवा आता हा सगळ्या गाणी मिळून तो सादर करतील ट्रॅकवर, आणि त्याला वाद्य भरपूर आहे. आता बघा, आता आमच्या पूनम आहे किंवा आमची शिरीष सर आहे, नुसतं तबला पेटीवर ही मैफल रंगते आहे. मर्यादित वाद्यांच्या साधनाने सुद्धा मैफल रंगू शकते जर सगळ्यांनी प्रामाणिकपणे गायलं आणि वाजवलं तर. नुसत्या पाट्या टाकायच्या तर काही अर्थ नसतो. त्यामुळे कबरेकरांचं आमचं रिलेशन वेगळे. त्यांनी नुसतं या म्हणाच्या अवकाश की त्याचं म्हणणं पूर्ण व्हायचं हो म्हणा, हे नातं आहे. तर आणि ह्याच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा मी काकाला मनापासून वारंवार धन्यवाद म्हणत नाही, ऋणी आहे काका तुमचा, असं मी म्हणेन, बाकी काही नाही. पण ऐकूया आमचा गाजूला जोगवा. ज्यांनी अजून पाहिला नसेल त्यांनी अवश्य त्या जोगवा पहा. तो जसा श्रवणीय आहे तसाच तो प्रेक्षणीय पण आहे. नक्की पहा. ऐकूया जोगवा. उदे
साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा भाग्यवान आनंद निधान भाग्यवान आनंद निधान झुलते गळूच दत्ताची पालखी झुलते गळूच दत्ताची पालखी दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा रत्नाची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले बोलवली रत्नाची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले बोलवली झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी चंदना सारखी दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा शब्दरूप शक्ती दे भावरूप भक्ती दे 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 प्रगतीचे पांघरे चिमण पांघरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा सत्यं शिवं सुंदरा दर्शन करी देना स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी स्वामी कृपा कधी स्वामी कृपा कधी करणार
स्वामींचा तारक मंत्र जो आपल्या म्हणजे युट्यूबवर तुम्ही पाहिला तर काकांचं तुम्हाला हे विभूषण फॉर्म दिसेल आणि त्या ट्रॅकवरच आता आपण मनापासून नमस्कार, कवयित्रांना मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळे बसलात शेवटपर्यंत, हे महत्वाचं आहे.